नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधल्या विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे जे की सन्माननीय राज ठाकरे मनसे राज्याध्यक्ष यांचे चिरंजीव आहेत त्यांच्याशी भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत बैठक केलेली आहे आणि ही बैठक साधारणतः अर्धा तास चालल्याची या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. या बैठकीमध्ये जी आर बाबत आणि मुद्दा क्रमांक 4.5 बाबत सविस्तर ही चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आंदोलनाबाबतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाची चर्चा ही करण्यात आलेली असून जे आश्वासनांचे खैरात निवडणुकीच्या पूर्वी आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब यांच्या मार्फत देण्यात आलेले होते ते सगळेच्या सगळे व्हिडिओ देखील आदरणीय अमित भाऊ ठाकरे यांना दाखवण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत ही जी बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळं बेरोजगार युवकांची आत्महत्या होत आहे, ही जी अत्यंत महत्त्वाची बाब आहे ती सुद्धा आदरणीय अमित भाऊ ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेली आहे. शासकीय कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घेतल्या जात आहे बोगस पद्धतीने याचा देखील त्या ठिकाणी आढावा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर रेफरन्स दाखवून जी आर देखील मिळून त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो याबाबत देखील चर्चा करण्यात आलेली आहे. आता हे जे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी बांधवांना मिळणार आहे त्याचा नेमका काय उपयोग होणार आहे यावरती देखील चर्चा करण्यात आलेली आहे. यावेळी तुम्हाला फोटोमध्ये तुम्ही बघू शकता एकूण 6 प्रशिक्षणार्थी बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. गोविंद टोंपे सर असतील, काजलताई असतील, इतरही सर्वांची आपण नावं आता जाणून घेणार आहोत. तर ही जी सगळीच्या सगळी माहिती आहे कागदोपत्री आदरणीय अमित भाऊ ठाकरे यांच्याकडे व्यवस्थितरित्या जमा केलेली आहे, ती मांडली सुद्धा आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही जी सगळी माहिती आहे तर ती आता राजसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जाणार आहे आणि त्यांच्या मार्फत वकिलांच्या टीमकडे ह्या सगळ्या गोष्टी पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता एकंदरीत ही जी बैठक आहे ती अत्यंत सकारात्मक झालेली असून या बैठकीनंतर आदरणीय अमित भाऊ ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्यामध्ये विचारविनिमय देखील झाला आणि त्यासोबतच 36ही जिल्ह्यामधल्या पदाधिकाऱ्यांसोबत पुढील बैठक लागेल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. अमित भाऊ ठाकरे यांनी जे प्रशिक्षणार्थी बांधव होते त्यांच्या व्यथा वेदना समस्या अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या आणि या संपूर्ण चर्चेमध्ये संपूर्ण बेरोजगारीच्या लढाईमध्ये आपण आणि त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे हे प्रशिक्षणार्थी बांधवांच्या सोबत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये रिक्त पदांचा जो डेटा आहे त्याचबरोबर समर्थन पत्र, निवेदनाच्या औशी ह्या सगळ्या गोष्टी पुढील बैठक लागल्यानंतर सोबत घेऊन यायचं आहे अशाही पद्धतीची या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. ही जी बैठक आहे राजसाहेब ठाकरे यांच्यासोबतची ती लवकरात लवकर लागण्यासाठी अमित ठाकरे सर असतील, त्याचबरोबर मनसेचे सचिव आदरणीय ननावरे साहेब असतील आणि त्याबरोबरच मनसेचे समस्त पदाधिकारी असतील, त्यामध्ये शुभम राव राणे सर आहेत, हे या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. बैठकीसाठी काजलताई बुट्टे, अभिजित नाईक, रोहिदास बिराडे, शुभम केसरकर, गोविंददादा टोंपे हे सगळेजण उपस्थित होते. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या आपल्या समस्या आहेत तर त्या अमितदादा ठाकरे यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा वचन दिलेलं आहे लवकरात लवकर आपण हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू आणि निश्चितच प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय देऊ. तुम्हाला नेमकं काय वाटतं, ही भेट कशा पद्धतीने व्हायला पाहिजे होती, नेमकं या भेटीचं जे यश आहे तर ते आपल्याला मिळेल की नाही, राजसाहेब ठाकरे आपला प्रश्न मार्गी लावू शकतात का, आणि एकंदरीत तुम्हाला नेमकं आगामी लढ्याबद्दल तुमची भूमिका काय, तुमचं मत काय, तुमचा अभिप्राय काय, तुमच्या कमेंट्स काय आहेत आम्हाला तुम्ही निश्चित कळवा. आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.